हेलो एव्हरीवन, वी हॅव डिस्कस द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बऱ्याच वेळा काय होते की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा अबो प्रिन्सिपलची जी सिरीज आहे ती आपल्याला लक्षात येत नाही किंवा आठवत नाही. त्यासाठी एक ट्रिक आहे, ती ट्रिक आपण डिस्कस करू. फर्स्ट 4 सबशेल असतात, एस पी डी एफ. एस ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे, पी ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची अँड डी ची 10 अँड एफ ची 14 इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी आहे. त्यानंतर आपण काय करू की एस इलेक्ट्रॉन जो आहे, एस सबशेल आहे तो 2 टाइम्स लिहिला. नेक्स्ट आहे पी, एस ला आपल्याला 2 टाइम्स लिहायचं आहे. नेक्स्ट पी आहे, आपल्याला लेफ्ट टू राईट यायचं आहे. पी एस हे पण 2 टाइम्स लिहायचं आहे. पी एस पी एस. नेक्स्ट आहे डी, सेम तसंच याला पण 2 टाइम्स लिहायचं आहे. डी पी एस, डी पी एस, डी पी एस. नेक्स्ट आहे एफ, एफचं पण तसंच एफ डी पी एस. हे आपल्याला 2 टाइम्स लिहायचं आहे. एफ डी पी एस, एफ डी पी अँड एस. अशा प्रकारे अरेंजमेंट आपण लिहून झाली. त्यानंतर जो एस आहे, एस ची कॅपॅसिटी किती, 2 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे, म्हणून त्याच्या डोक्यावर काय लिहिणार आपण, 2s2. जिथे जिथे एस दिसतं तिथे 2s2s2. त्यानंतर पी ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची आहे, म्हणून आपण पी वर 6p6 असं लिहिणार. डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन एंटर करू शकतात, D10. आणि एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन. त्यानंतर आता काय करणार आपण की एस जो आहे, एस फर्स्ट नंबरवर आहे म्हणून एसच्या समोर 1, एस 1 पासून स्टार्ट करणार, पी 2 पासून स्टार्ट करणार, डी 3 पासून अँड एफ 4 पासून स्टार्ट करणार. बघा एस मी 1 पासून स्टार्ट करते. 1s, 2s, 3s, 4s, 5s, 6s, 7s अँड 8s. नेक्स्ट पी जो आहे, पी मी 2 पासून स्टार्ट करते. 2p, 3p, 4p, 5p, 6p अँड 7p. आता डी जो आहे तो थर्ड नंबरला आहे म्हणून आपण तिथे थर्ड नंबर पासून स्टार्ट करणार. 3d, इकडे कुठे डी आहे का, नाही आहे, इथून स्टार्ट झालाय. 3d, 4d, 5d अँड 6d. नेक्स्ट एफ जो आहे तो 4 पासून स्टार्ट करू. 4f अँड 5f. ही झाली आपली सिरीज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची, जसं की अबव प्रिन्सिपलमध्ये सांगितलेलं आहे. मग यानुसार आपण ही ट्रिक यूज करून इझिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॅल्क्युलेट करू शकतो. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा अँड सबस्क्राईब करा.